श्री गुरुदेव दत्त. रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनल मध्ये खूप खूप मनापासून स्वागत. देवशयनी आषाढी एकादशीची पूजा किंवा सेवा घरातल्या घरात कशी करावी. प्रत्येकाची इच्छा असते की पंढरपूरचं दर्शन व्हावं, पंढरपूरला जाऊन आपले पाय लागावे, ते बघावं आपण सगळं. प्रत्येकाच्या नशिबात तो योग नाही आहे, पण होय, तुम्ही घरातल्या घरात अतिशय सुंदर पद्धतीने पांडुरंगाची सेवा करू शकता, भगवान विष्णूंची, बाळकृष्णाची सेवा तुम्ही करू शकता आणि त्यांची पूजा करू शकता. सेवा खूप महत्वाची आहे. काय सेवा करायची आणि कशी पूजा करायची तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात. ही जी पूजा आहे अतिशय साध्या पद्धतीने तुम्ही तुमच्या घरातल्या घरात करू शकता. मांडणी जर तुम्हाला वेगळी करायची असेल तर आवर्जून करावी आणि त्याच्याच बरोबर तुम्ही इकडे कुंडी सुद्धा ठेवलेली आहे, तुम्ही तुळशीची पूजा सुद्धा करू शकता, काहीच अडचण नाही. किंवा जिथे तुम्ही तुळस ठेवली आहे तिथे जाऊन सुद्धा तुम्ही पूजा करू शकता. पण जर ह्या दिवशी जर अशी पांडुरंगाची मांडणी केली आणि शेजारी जर तुम्ही तुळस ठेवली तर खरंच ते बघायलाही छान वाटतं आणि आपला दिवसही चांगला जाणार आहे. तर सुरुवातीला कुठल्याही देवाची उपासना करण्याच्या आधी आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा असतो, कारण आपल्याला माहिती आहे की अग्निदेवतेच्या साक्षीने आपण सेवा करत असतो. तर सुरुवातीला मी दीप प्रज्वलन करून घेतला आहे. शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्तुते, अशी प्रार्थना करायची आहे. आणि जो दिवा लावला आहे त्याला एक फूल अर्पण करायचं आहे. आता कुठल्याही देवाची उपासना करण्याच्या आधी मान असतो तो गणपती बाप्पाचा. आता ज्यांना मांडणी करायची आहे तर त्यांनी आवर्जून अशीच करावी, किंवा ज्यांना फक्त पूजा करायची आहे, सेवा करायची आहे, त्यांनी काय करावं तर आधी गणपती बाप्पांची, जेव्हा आपण देवपूजा करत असतो आधी गणपती बाप्पांच्याच मूर्तीवर अभिषेक करायचा आहे आणि नंतर आपल्याला बाकीच्या सेवा करायच्या आहे. गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करताना ओम गण गणपतये नमः, ओम गण गणपतये नमः, ओम गण गणपती नमः, किंवा एक वेळा गणपती अथर्व शीर्षमचं तुम्ही पठण करू शकता. जे तुम्हाला करणं शक्य आहे, जे तुम्ही पठण करू शकता ते तुम्हाला करायचं आहे. ओम गम गणपतये नमः, ओम गम गणपतये नमः, ओम गम गणपतये नमः. या पद्धतीने गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे आणि नंतर आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीची स्थापना करायची आहे. इथे आणि सगळ्यात आधी पांडुरंगाची मूर्ती असेल तर ती घ्यावी. त्याच्याबरोबर तुम्ही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची शेष शयनावर, कारण तुम्हाला माहिती आहे ह्याच दिवसापासून भगवान श्री हरी विष्णू हे निद्रा अवस्थेत जातात. तर हा फोटो आपण चातुर्मासामध्ये आपल्या देवघरात ठेवत असतो आणि आता तर लोक कंटिन्यू ठेवतात. चातुर्मासामध्ये हा ठेवायचा असतो आणि याची पूजा करायची असते. म्हणून हा फोटो असेल तर उत्तम, नसेल तर दुसरा कुठलाही फोटो असेल तरी चालेल. आता इथे गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करून झाल्यावर गणपती बाप्पांना धूप दीप ओवाळायचा आहे, हळद कुंकू अक्षदा अर्पण करायची आहे आणि गणपती बाप्पांना लाल फूल अर्पण करायचं आहे. हे सगळं करत असताना ओम गण गणपतये नमः, ओम गण गणपतये नमः या मंत्राचा तुम्हाला मंत्र जप करायचा आहे. आता हे झाल्यावर आपल्याकडे जर विठ्ठलाची मूर्ती असेल तर विठ्ठलाच्या मूर्तीवर आपल्याला अभिषेक करायचा आहे, नाही तर बाळकृष्णाची मूर्ती असेल तर बाळकृष्णाच्या मूर्तीवर आपल्याला अभिषेक करायचा आहे. जे तुमच्याकडे उपलब्ध आहे, विठ्ठलाच्या मूर्तीवर पण अभिषेक करू शकता, बाळकृष्णाच्या पण मूर्तीवर तुम्ही अभिषेक करू शकता. अभिषेक करत असताना सेवा सारखीच करायची आहे. जी आपण बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करताना जी सेवा करणार आहोत तीच आपल्याला विठ्ठलाच्या मूर्तीवर अभिषेक करताना करायची आहे. आता इथे मी बाळकृष्णाची मूर्ती तामणात घेतलेली आहे. नंतर आपल्याला बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे आणि आपल्याला 16 वेळा पुरुष सूक्तमचं पठण करायचं आहे. आता ज्यांची संतान प्राप्तीची सेवा आहे ना तर त्यांचं याच्यातच सेवा होऊन जाईल, पण ज्यांचं सगळं चांगलं आहे ना त्यांनी 16 वेळा नक्कीच पुरुष सूक्तमचं पठण करावं आणि 1 वेळा श्री सूक्तम. आता जर तुम्ही पांडुरंगाच्या मूर्तीवर अभिषेक करणार असेल तर सेम सेवा तुम्हाला करायची आहे की 16 वेळा तुम्हाला पुरुष सूक्तमचं पठण करायचं आहे आणि 1 वेळा तुम्हाला श्री सूक्तमचं पठण करायचं आहे. या पद्धतीने आपल्याला माहिती आहे की जेव्हा आषाढी एकादशी येते ह्या दिवसापासून चातुर्मास खऱ्या अर्थाने सुरू होतो आणि सगळ्यात महत्वाचं की भगवान श्रीहरी विष्णू हे शेष शयनेसाठी जातात. कर्मयोग्यांना मार्गदर्शन करण्यासाठी भगवान श्रीहरी विष्णू हे झोपी जातात. त्यालाच आपण चातुर्मास असं सुद्धा म्हणतो. खरं तर सामान्य प्रसंगातही जर भगवान श्रीहरी विष्णू हे झोपेत गेले तर सृष्टीचा व्यवहार कोण चालणार. मग चातुर्मासासारख्या अमूल्य काळात ज्यावेळी सर्व सृष्टी जल अन्नाची व्यवस्था करत असते त्याच वेळी भगवान झोपतात, हे कसं चालेल. प्रभू हे
4 महिने झोपी जातात त्यालाच आपल्या देशात चातुर्मास असं म्हणतात. सामान्य प्रसंगातही जर भगवान झोपी गेले तर सृष्टीचा कारभार कोण चालवणार? मग चातुर्मासासारख्या अमूल्य काळात जेव्हा सर्व सृष्टी जल अन्नाची व्यवस्था करत असते त्याच वेळी भगवान झोपतात, हे कसं चालेल? वर्षा ऋतूतून सृष्टीचे सौंदर्य 16ही कलांनी फुलते, मानवाला जीवन मिळते, शेतकऱ्यांना मुबलक पीक मिळते आणि सर्वत्र आनंदाचे वातावरण असते. भगवंताच्या या कृपेने न्हाऊन निघालेला हा भक्त भगवंताचे गुणगान गाताना थकत नाही. माझे वैभव तुझ्याच कृपेमुळे आहे असं जेव्हा मनुष्य भगवंताला म्हणतो तेव्हा भगवंत म्हणतो, अरे नाही रे, हे तर तुझ्या कर्माचे फळ आहे, कारण मी 4 महिने झोपी गेलो होतो. हे सर्व वैभव समृद्धी तुझ्याच कर्माचे आणि परिश्रमाचे फळ आहे. काम करत असताना सतत जागृत राहणे, फळ देते वेळी झोपी गेल्याचा बहाणा करणे, यापेक्षा हृदयाची महान विशालता कोणीही असू शकत नाही जेवढा आपला परमेश्वर आहे. तुम्ही इथे पांडुरंगाची, गणपती बाप्पांची, बाळकृष्णाची आणि विठ्ठलाची आरती सुद्धा करू शकता. आपल्याला माहिती आहे की एकादशीच्या दिवशी आपण तुळशीला स्पर्श करू शकत नाही आणि तुळशीला जल सुद्धा अर्पण करायचं नाही आपल्याला. म्हणूनच लांबूनच आपल्याला तुळशीची पूजा करायची आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा मंत्र जप करायचा आहे. आता फक्त पूजा करून काय होतं का? नाही, आपल्याला सेवा ही तेवढीच महत्वाची आहे. आता सेवा काय करायची ना ते बघूया. तर आता आपण सेवा बघूया की आपल्याला काय काय सेवा करायची आहे. तर लक्षात घ्या, आपण आता समजा जर तुम्ही पूजा करत असतानाच पुरुष सूक्तमचं पठण तुमच्याकडनं झालं आहे तर नक्कीच आपल्याला तुळशीपत्र भगवान श्री हरी विष्णूंना अर्पण करायचे आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा मंत्र जप करायचा आहे किंवा विष्णू सहस्त्रनामावलीचं पठण करायचं आहे. त्याच्याच बरोबर आपल्याला एक वेळा विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे. त्याच्याच बरोबर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचं आपल्याला मंत्र जप करायचं आहे. गीतेची 18 नामे इथे फ्लॅश होत असेल ते आपल्याला एकदा त्याचं पठण करायचं आहे आणि जो काही भगवद्गीतेतला अध्याय 15वा आहे, ज्याला आपण पुरुषोत्तम योग असं म्हणतो, त्याचं पठण करायचं आहे. संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं तुम्हाला पठण करायचं आहे. ज्या काही सेवा सांगितल्या आहेत त्याच्यातलं जे तुम्हाला शक्य होईल ते तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. अर्थात जर तुम्हाला सुतक मासिक धर्म विटाळ असेल तर मग अशा वेळेस तुम्हाला काही सेवा नाही करता येणार, मग तुम्ही फक्त सगळ्या सेवा श्रवण करू शकता किंवा जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल किंवा विठ्ठल 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 तुम्ही अनंत त्यांचे नामस्मरण करू शकता. जेवढ्या सेवा तुम्हाला शक्य होईल तेवढा तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. या पद्धतीने तुम्हाला करायचं. तर मांडणी दुसऱ्या दिवशी उचलावी. जे काही फुलं आहे ते तुम्हाला एका साईडला ठेवायचे आहे, म्हणजे बाजूला तुम्हाला ते फुलं ठेवायचे आहे, निर्माल्यात टाकू शकता आणि बाकीचं सामान तुम्ही म्हणजे बाकीच्या ज्या काही मूर्त्या आहे किंवा ज्या काही वस्तू तुम्ही वापरल्या आहेत त्या तुम्हाला जागेवर ठेवायच्या आहे. या पद्धतीने तुम्हाला या संपूर्ण आषाढी एकादशीची पूजा करायची आहे आणि सेवा महत्वाची आहे. सेवा करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करणे. आता खऱ्या अर्थाने चातुर्मास सुरू होतो आणि भगवान विष्णूंच्या ज्या काही विष्णू तत्व आहेत ते पृथ्वीवर खूप जास्त प्रमाणात जागृत झालेलं असतं. ते आपल्यापर्यंत यावं आणि ते आपल्यापर्यंत येऊन ते आकृष्ट करण्याचं काम आपण करत असतो सेवेद्वारा. म्हणून जास्तीत जास्त सेवा आणि नामजप करण्याचा प्रयत्न करा. आजच्यासाठी फक्त इतकं झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.